त्यांचा शिवसेनेचा उमेदवार जो आहे राजू पारवे यांचा प्रचार करायला आहेत आणि एका चहाच्या टपरीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहाचा आस्वाद घेतलेला आहे. आपल्यासोबत आहेत साहेब. साहेब एवढा कडक ते स्वतः सगळ्यांना चहा आपण पाहतो. तर न्यूज 18 लोकमतशी मुख्यमंत्री संवाद साधतायत. आपण मुख्यमंत्री काय म्हणाले पुढच्या थोड्या वेळात पाहणारच आहोत. मात्र त्याआधी ही दृश्य आहेत प्रचाराची. या ठिकाणी प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे. प्रचार रॅलीची तोफ आज संध्याकाळी थांबणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाईकवरून पारवेंचा प्रचार करताना आपल्याला दिसतायत. प्रत्येक उमेदवार जो आहे तो कसून आता या रिंगणात उतरलेला आहे. आज संध्याकाळनंतर प्रचाराची तोफ थांबणार असल्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक पक्षातील ज्येष्ठ नेता जो आहे तो येऊन प्रचार सभा असेल किंवा यात्रा असतील, प्रचार यात्रा असतील, यामध्ये सहभागी होत आहेत. सभा घेतल्या जात आहेत. मात्र आताची ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह ही दृश्य सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाईक चालवताना दिसत आहेत. तर भर उन्हामध्ये अगदी 42°C तापमान या उमरेडमध्ये सध्या आहे आणि या भर उन्हामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार करतायत. तर या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहतोय चौकामध्ये क्रेनच्या सहाय्यानं मोठा पुष्पहार सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांचं स्वागत या मोठ्या पुष्पहारानं केलं जात आहे. रामटेकच्या उमरेड येथे राजू पारवेंचा जोरदार प्रचार सुरू आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा शिवसेनेचा उमेदवार जो आहे राजू पारवे यांचा प्रचार करायला आहेत आणि एका चहाच्या टपरीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहाचा आस्वाद घेतलेला आहे. आपल्यासोबत आहेत साहेब. साहेब एवढा कडक ते स्वतः सगळ्यांना चहा आपण पाहतो. साहेब एवढ्या कडक उन्हामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. गाडी ठेव साहेब. इतक्या कडक उन्हात कार्यकर्त्यांचा इतका उत्साह एका चहाच्या टपरीवर, साध्या चहाच्या टपरी आपण चहा पितो. जास्ती गरम आहे ना, त्यामुळे सगळ्यांना उमेदवाराला चहा प्यायची तलप आली म्हणून इकडे आम्ही चहा प्यायला आलो. लोहे को काटताय, गरम गरम को काटताय. ज्या पद्धतीने भर दुपारी प्रचार होतोय आणि भर दुपारी एवढी गर्दी, भर दुपारी रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर महायुतीचे कार्यकर्ते उतरलेले आहेत आणि त्यामुळे महायुती रस्त्यावर उतरली आहे. जनता रस्त्यावर उतरली आहे. तरुण, युवा, महिला, भगिनी, ज्येष्ठ सगळे रस्त्यावर राजू पारवेला आशीर्वाद द्यायला उतरले. प्रचाराचा शेवट दिवस आहे आज. शेवट दिवशी पण एवढा उत्साह पाहायला मिळतो. आज हा विजयाकडे नेणारा उत्साह आहे. विरोधक कुठेतरी आरोप करतायत उमेदवार बदलावा लागला, तेवढी परिस्थिती अनुकूल नाहीये. पण हे चित्र काय सांगाल? विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचा पराभव त्यांना दिसू लागला आहे. त्यामुळे आम्हाला जिंकायचं. राजू पारवे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. साहेब आपण इकडे तळ टोकून बसलाय. नागपूरमध्ये पहिल्या टप्प्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये कशा रीतीनं मोठं यश मिळेल? महायुतीच्या 48 जागा, या सगळ्या जागांवर तळ टोकून बसणार आहे. सगळ्या जागा आम्ही महायुती, मी, देवेंद्रजी, अजित पवार, आमचे सर्व सहकारी मिळून जिंकणार. विरोधकांनी आरोप केलाय की अशा पद्धतीने रॅली काढून, गर्दी काढून काय होत नाही, मतांमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. विरोधकांनी आरोप केलाय की अशा पद्धतीनं रॅली काढून काय होत नाही, मतांमध्ये परिवर्तन होत नाही. आपण पाहिलं सीएम मुख्यमंत्री
चहा दिला, स्वतः प्यायला आणि त्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिला आणि त्याचे पैसे जे आहेत ते देत आहेत. हे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या पद्धतीनं कार्यकर्ते चालू आहे. इतकी मोठी हे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजू पारवे यांच्या प्रचाराला ते आलेले आहेत आणि भर दुपारी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आणि त्यात त्यांनी चहाच्या टपरीवर साधारण चहाच्या टपरीवर त्यांनी एक चहाचा आस्वाद घेतलेला आहे. पुढे प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, निजटी लोकमत, उमरेड.